यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीवर मोठ्या नामुष्कीची वेळ आलेली आहे. 8 ठिकाणी महाविकास आघाडी उमेदवारांनी ऐनवेळेला माघार घेतली आहे. त्यामुळे महायुतीचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. आता 11 मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि अपक्ष असा सामना रंगणार आहे. नाशिकची निवडणूक बिनविरोध करण्यात महायुतीला अपयश आलं असून अपक्ष गोकुळ गीतेंनी उमेदवारी कायम ठेवल्यानं निवडणुकीमध्ये मोठी रंगत आलेली आहे. गोकुळ यांचे भाऊ गणेश गीते हे भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. मात्र गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्यानं नाशिकची लढत लक्षवेधी ठरणार आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये आता एकूण 3 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून प्रवीण पोटे, काँग्रेसकडून हर्षदीप देशमुख तर वंचितकडून निलेश विश्वकर्मा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे आता अमरावतीत तिरंगी लढत होणार आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेणारे यवतमाळचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाकडून याबाबत पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. कोकणातील अर्ज माघारीवरून राजकीय कलगीतुरा रंगलेला आहे. बाळ मानेंनी अर्ज माघारीसाठी 25 कोटी रुपये घेतल्याचा आरोप राऊतांनी केलाय. त्याला बाळ मानेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राऊतांनी पुरावे द्यावेत, राजकारणातून संन्यास घेईन असं ओपन चॅलेंज त्यांनी राऊतांना दिलंय. कोकण विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळेला माघार घेणाऱ्या बाळ माने यांचं स्टेटस चर्चेत आहे. मनाच्या ज्या दरवाजातून संशय आत प्रवेश करतो त्याच वेळेला त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात. रिव्हेंज इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम असं स्टेटस बाळ मानेंनी ठेवलेलं आहे. दरम्यान बाळ माने यांच्या स्टेटसचा रोख कुणाकडे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी घेतलेल्या नाट्यमय माघारीनंतर आता कोकणाच्या राजकीय वर्तुळात एका मोठी राजकीय बातमी समोर येते आहे. शिवसेना युबीटी पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर बाळ माने हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. कोल्हापुरात भाजप वाढवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी काय केलं? पदं मिळवून चंदगडसाठी काहीच केलं नाही असा सवाल आमदार शिवाजी पाटील यांनी केलेला आहे. आमदार शिवाजी पाटील हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. चंद्रकांत दादा मुश्रीफांना पुढे घेऊन चालतात असं शिवाजी पाटलांनी म्हटलंय. नाना पटोलेंनी दबाव टाकल्यानं काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांनी माघार घेतल्याचा आरोप परिणय फुकेंनी केलाय. हर्षवर्धन सपकाळांबाबत पटोलेंमध्ये नाराजी असून त्यांनी सपकाळांविरोधात सुपारी घेतल्याची चर्चा काँग्रेस नेत्यांमध्ये असल्याची माहिती परिणय फुकेंनी घेतली आहे. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि दमण दौऱ्यावर जाणार आहेत. सुरतमध्ये रस्ते, वीज आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युकेच्या परराष्ट्र मंत्री इव्हेट कुपर यांची भेट घेतली आहे. व्हिजन 2035 वर आधारित धोरणात्मक भागीदारीवर चर्चा केली आहे. या उच्चस्तरीय बैठकीमुळे भारत आणि युकेमधील धोरणात्मक आर्थिक भागीदारीला अधिक बळकटी मिळाली आहे. मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. गेल्या 5 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी जरांगेंना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी दिली आहे. रिक्षा भाडेवाढीपासून तुर्तास तरी दिलासा मिळालेला आहे. मध्य रेल्वेवर एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये 4,30,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आलेली आहे. 30 कोटी 13 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. गेल्या वर्षी याच कालावधीची तुलना केली असता यावर्षी 1,55,000 जादा विनातिकीट प्रवासी आढळलेले आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर मागल्या 5 महिन्यांमध्ये तब्बल 6,721 घुसखोर प्रवाशांना लेडी स्पेशल लोकलमधून अटक करण्यात आली आहे. चर्चगेट ते विरार आणि डहाणू स्थानकांदरम्यान सद्यस्थितीमध्ये एकूण 10 लेडी स्पेशल लोकल चालवल्या जात आहेत. विशेष लोकलमधील घुसखोरांच्या वाढत्या संख्येनं महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प पूर्ण होण्यास 2028 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आधीच बराच रखडलेला हा प्रकल्प सध्या प्रगतीपथावर असून अत्यंत गुंतागुंतीचा हा प्रकल्प पूर्ण होण्यास अजून 2 वर्ष लागणार आहे.
असह्य उकाड्यामध्ये मुंबईकरांची एसी लोकलची पसंती दिलेली आहे. वातानुकूलित लोकलची प्रवासी संख्येमध्ये आणि महसुलामध्ये मोठी वाढ झाली आहे. उष्णतेमुळे एप्रिलच्या तुलनेमध्ये मे महिन्यात वातानुकूलित लोकलमधील गर्दीत मोठी वाढ झाली आहे. उद्या मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आसनगाव ते कसारा लोकल सेवा बंद राहणार आहे. आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी उद्या विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या नवीन पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आलेली आहे. नवीन योजनेतून अखेर शहरासाठी पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये 1 कोटी लिटर पाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य देशात टॉपवर आहे. एकाच दिवसामध्ये राज्यात तब्बल 4700 घरांवर सोलर पॅनल बसवण्यात आलेला आहे. छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून घरगुती ग्राहकांचं वीज बिल शून्य करण्याच्या अनुषंगानं प्रधानमंत्री सूर्यघर योजना राबवण्यात येते आहे. करवीर निवासींनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखडा अंतर्गत 2 टप्प्यामध्ये भूसंपादन केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मंदिरालगतच्या 10 मीटर परिसरातील सुमारे 5 एकर जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण केलं असून 136 मिळकतींचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मंदिर परिसरातील आणखी 5 एकर जमीन संपादित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचा विचार सुरू आहे. 15 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी काढले असून बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीनं बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. मुंबईमध्ये हॉटेल रेस्टॉरंटमध्ये आगीच्या घटना घडू नयेत यासाठी अग्निशमन दल सतर्क झालंय. आता अग्निसुरक्षेच्या उपाययोजना करण्यास 120 दिवसांचा कालावधी मिळणार नाहीये, तर तातडीनं अग्निशमन यंत्रणा सुरू करावी लागणार आहे. अन्यथा हॉटेल रेस्टॉरंटची वीज पाणी कापणार असल्याचा इशारा अग्निशमन दलाकडून देण्यात आलाय. किल्ले रायगडावर उद्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय. या पार्श्वभूमीवर 1000 पोलीस कर्मचारी, 145 अधिकारी आणि 250 होमगार्ड तैनात करण्यात आलेले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलंय. डोंबिवलीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्तानं वृक्षारोपणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. अकोला शहरात भारतीय खेळ प्राधिकरण आणि पोलीस विभागाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या मिशन उडान अंतर्गत फिट इंडिया अभियान साजरं करण्यात येतं. या योग आणि ध्यान सत्रामध्ये पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कुटुंबियांचा अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत. यासाठी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प महान इथं राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात SDRFच्या वतीनं शोध आणि बचाव प्रशिक्षण तसंच प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्तानं नाशिकमध्ये नंदिनी नदीची स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे. यावेळेला मंत्री गिरीश महाजनांनी सहभाग नोंदवला. गेल्या अनेक वर्षांपासून नंदिनी नदी परिसरामध्ये प्रदूषण आणि अस्वच्छता असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक पर्यावरण प्रेमींनी याबद्दल आवाज उठवून नंदिनी नदीला पूर्वीसारखाच प्रवाहित करावा अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबईकरांचा रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोल डिझेल पाठोपाठ दरवाढ होऊन इंधनाचे भाव गगनाला भिडल्यानंतर सर्व क्षेत्रात दरवाढीचे चटके बसू लागले आहेत. अलीकडे सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानं आता ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचं संकट उभं टाकलंय. याच पार्श्वभूमीवर 1 जुलैपासून मुंबई रिक्षाचं किमान भाडं 27 रुपये होण्याची शक्यता आहे. सरकारच्या घोषणेनंतरही कांदा उत्पादक असमाधानी असल्याचं दिसून येत आहे. 15 रुपये 80 पैसे दराने कांदा खरेदी करण्याचे सरकारनं निर्देश दिलेत. मात्र यातून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रावर थेट बाजार समित्यांमधून किमान 25 रुपये प्रति किलो दरानं कांदा खरेदी करावा अशी मागणी शेतकरी सातत्यानं करतायत. आगामी खरीप हंगामासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घरगुती सोयाबीन बियाणं साठवून ठेवलेलं आहे. मात्र पेरणीपूर्वी बियाण्यावर बीज प्रक्रिया करून उगवण क्षमता तपासणं आवश्यक असल्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी सुमारे 1,54,875 क्विंटल सोयाबीन बियाणं राखून ठेवलं असून त्याचा वापर केल्यास बियाणं खरेदीचा खर्च वाचणार आहे. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात उद्या तर मुंबईमध्ये 11 जूनला दाखल होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होतो आणि त्यावर्षी मान्सूनच्या 3 दिवस विलंब झालेला आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत दाखल होणारा मान्सून स्थिर व्हायला थोडा वेळ लागेल.
आणि त्यानंतर थोडा हवामानाच्या स्थितीवर त्याची तीव्रता अवलंबून राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.